नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपल्या अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. कथा, कादंबरी, कविता, लघुकथा, लघुनिबंध, चित्रपट, नाटक असे अनेक साहित्य प्रकार यशस्वीपणे हाताळलेले थोर मराठी कादंबरीकार आणि लोकप्रिय साहित्यिक वि.स. खांडेकर यांच्या अमृतवेल या कादंबरी वाचनाला आज आपण सुरुवात करत आहोत. चला तर मित्रमैत्रिणींनो, अमृतवेल या कादंबरीच्या पुढील वाचनाला सुरुवात करूयात. त्या वेड्या वाकड्या तांबड्या रेघांकडे दादा चमत्कारिक दृष्टीने पाहू लागले. परीट घडीच्या कपड्यांनी भरलेल्या कपाटातून सापाचे पिल्लू बाहेर पडावे तसे काहीतरी त्यांना हेमलेटचे ते भाषण वाचून वाटले. या खुना कुणी केल्या? या नंदाच्या आहेत की आधीच कुणीतरी केल्या आहेत? या नंदाच्या असल्या तर एकाच वेळी सावित्रीसारख्या पतिव्रतेचे आख्यान आणि हेमलेटच्या आईसारख्या कुलटेची कथा ती का वाचित आहे? तिच्या मनात कसले वादळ उठले आहे? सावित्री आणि हेमलेटची आई, कुठे अमृतफळ आणि कुठे कवंडळ, कुठे ऐन सूर्यप्रकाश आणि कुठे मध्यरात्रीचा काळोख. अस्वस्थ मनाने दादांनी टेबलाचा डावा खण ओढला. त्यात रबर, आकडे, पेन्सिली, रंगीबरंगी फिती, 2-3 फाउंटन पेने असले बरेच साहित्य होते. तो खण बंद करून दादा उजवा खण ओढू लागले, पण तो बाहेर येईना. नंदा त्याला कुलूप लावून गेली आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्या खणात काय बरे असावे? इतरांपासून लपवण्यासारखे काहीतरी? झोपेच्या गोळ्या असाव्यात का? की कसले तरी विषारी औषध? आपल्या हळवेपणाचे त्यांनाच हसू आले. ते विचार करू लागले. बहुधा शेखरची पत्रे तिने या खणात जपून ठेवली असावीत. त्याचा एक सुरेख फोटोही तिचे पाशी होता. तोही या खणात असेल. देवाघरी गेलेल्या बाळाची खेळणी आई जशी जपून ठेवते ना, त्यातलाच हा प्रकार. शेखर गेला एक सोनेरी स्वप्न संपले. आता त्याच्या स्मृतींच्या मृगजळात गटांगळ्या खात नंदा किती दिवस राहणार आहे कुणास ठाऊक. आठवणींच्या तंतूंना हृदयाचा झुला बांधून दुःखाखेरीज ती दुसरे काय मिळवणार आहे? श्री हरी श्री हरी असे पुटपुटत ओल्या होऊ लागलेल्या आपल्या पापण्यांच्या कडा दादांनी पुसले. नंदाची काही चिट्टी चपाटी मिळाली नाही याचे त्यांना समाधान वाटले. ते परत फिरण्याच्या विचारात होते. इतक्या टेबलाच्या उजव्या बाजूला पडलेल्या एका सुरेख नोटबुककडे त्यांचे लक्ष गेले. वाचता वाचता नंदाने केलेल्या टिपणांची ती वही असावी असे त्यांना वाटले. चांगली सुभाषिते टिपून ठेवण्याचा तिला छंद होता. कुतूहलाने त्यांनी ते वही उघडली. तिचे पहिले पान कोरे होते, मात्र दुसऱ्या पानावरले काही शब्द वाचतानाच ते चमकले. नकळत पुढे वाचू लागले. कळी हुरळून फुलते, लाजऱ्या डोळ्यांनी प्रकाशाचे स्वागत करू लागते. नकळत तिचे फूल होते, ते फूल सुगंध उधळी सुटते. वायुलहरी लग्न समारंभातल्या अत्तराप्रमाणे तो सुवास दशदिशांना लावू लागतात. मग ते फूल हळूहळू कोमेजू लागते. हे सारे कसे सुसंगत आहे. देवाच्या राज्यात न्याय आहे अशी ग्वाही देणारे आहे. पण शेखर सारखी एखादी कळी, अक्कासारखी एखादी कळी उमलायच्या आधीच गळून पडते. ती का? हा दोष कुणाचा? त्या कळीचा की देवाचा? पण या जगात देव आहे का? का ते एका बुजगावणे आहे? आणि देव असला तरी तो सर्वसाक्षी आहे, दयाघन आहे. हे ढोंग माणसाने पिढ्यानपिढ्या कशासाठी करीत राहायचे? दादा पान उलटून वाचू लागले. 2 वर्षे झाले असतील. हो, 2च. आम्ही तिघी चौघी मैत्रिणी समुद्रावर गेलो होतो. चांदण्यांची रिमझिम बरसत होती. आकाशापासून पृथ्वीपर्यंत पसरलेल्या त्या क्षीरसागरात देहाची साखर विरघळून जावी असे सारखे वाटत होते. बसूया का आणखी थोडा वेळ? इतकं भ्यायला कशाला हवं? हे काही खोरं चंबळचं नाही असं कुणीतरी म्हणाले. आम्ही खूप खूप वेळ बसून राहिलो. सृष्टी ते मूक संगीत ऐकत, अगदी मंत्रमुग्ध होऊन. 10 वाजायला आले.
तेव्हा नाखुशीने उठलो साऱ्या जणी. मग मात्र घर गाठायची घाई प्रत्येकीला झाली. एका किंचित अंधाऱ्या गल्लीतनं आम्ही झपझप चालत होतो. मी एकदम थांबले, आनंदले, धुंद होऊन जागच्या जागी खून राहिले. एका घरासमोरच्या कमानीवर रातराणी फुलली होती. खट्याळ नलू कोपराने मला डिवचित म्हणाली, पहिले प्रेम असंच असतं का ग? शेखरची आणि माझी नुकतीच ओळख झाली होती तेव्हा. नलूचे ते काव्य ऐकून साऱ्या जणी खळखळून हसल्या. मी लाजले. पुन्हा लगबगीने चालू लागले. ती सुगंधी फुले दुसऱ्या दिवशी कोमेजून गेली असतील, पण त्यांचा जो जीवाला वेड लावणारा वास अजून माझ्या मनाच्या गाभाऱ्यात दरवळत आहे. वाटते तो खूप खूप हुंगावा, इतका की त्या सुगंधाने कोरोफ्लामसारखी सारी शुद्ध बुद्ध हरपून जावी. शेखर, तुला आवडते का रे रातराणी? नंदा आपल्या हळव्या मनातील वादळे त्या वहीत टिपत होती. हे उघड होते. ती वही किंचित जिवलग मैत्रिणी झाली असावी. नंदा आपल्या हळव्या मनातील वादळे त्या वहीत टिपत होती. हे उघड होते. ती वहीच तिची जिवलग मैत्रीण झाली असावी. नंदाचे हे स्वतःशीच चाललेले संभाषण तिला नकळत आपण ऐकले बरे नव्हे, असे दादांच्या मनात आले. पण पुढे वाचण्याचा मोह त्यांना आवरेना. पुढचे पान उलगडून ते वाचू लागले. एलिझाबेथ ब्राउनिंग. तुझा हेवा वाटतो ग मला. औसेच्या अंधारात शुक्रतारा उगवावा तसा रुग्णशय्येला खिळलेल्या तुझ्या निराश जीवनात रॉबर्ट आला. म्हणूनच तू हर्षभराने लिहू शकलीस. एलिझाबेथ, तू अशी सुखी झालीस आणि मी मृगजळात मनसोक्त नौकाविहार करायला धावत सुटले आणि ऊर फुटून अगतिक होऊन वाळवंटात रक्तओकीत पडण्याची पाळी माझ्यावर आली. एक सुस्कारा सोडून दादांनी पुढच्या पानावर नजर फिरवली. शेखर, माझी ती कल्पना किती किती आवडली होती तुला. तू मला विमान चालवायला शिकवायचंस. मग तुझ्या विमानाचं आणि मी माझ्या विमानाचं मी खूप खूप उंच जायचं, जिथं सोनेरी ढगांच्या पायघड्या पसरलेल्या असतील, जिथं बर्फानं नटलेली उंच शिखरं आपल्यावर चवऱ्या ढाळतील, जिथं तारका दिवस आणि रात्र यांच्या विवाहाच्या वेळी उधळलेल्या अक्षतांसारख्या भासतील, अशा जागी आपण जायचं. मग दोघांनी आपापली विमानं अगदी जवळ आणायची. मी माझ्या विमानातून डोकावून बाहेर पाहायचं आणि तू माझं चुंबन. असल्या अद्भुत प्राण्याची कल्पना कुणा कवीला तरी सुचली असेल का रे? दादांना पुढे वाचवेना. वही मिटून जड पावलांनी ते माघारी वळले. दिवा बंद करून खोलीबाहेर पडणार होते ते. इतक्यात अंग चोरून खाली पाहत आत येणारी नंदा त्यांच्या समोर आली. तिचा अवतार पाहून ते मनात सरकले. तिचे केस विस्कटल्यासारखे दिसत होते. चेहरा भावशून्य भासत होता. पातळाचा पदर भिजल्यासारखा अंगाला लपेटून बसला होता. उशीर का ग झाला इतका? दादांनी शुष्क स्वराने विचारले. नक्षत्र पडलं होता साऱ्यांच्या पायांवर. एक मैत्रीण घरी असेल तर शपथ. मग म्हटलं दासबाबूंना फार दिवस भेटले नाही म्हणून माटुंग्याला गेले, पण ते तरी कुठे होते घरी. आज सारी मुंबईच घराबाहेर पडली होती म्हणायची. चोरांना खबर नसावी याची, नाहीतर दिवसा उजेडीच आपला धंदा सुरू केला असता त्यांनी. तसं नाही हो दादा, त्यांची दृष्टी चुकवीत नंदा कातर स्वराने उत्तरली. मगापेक्षाही अधिक कोरड्या आवाजात दादा म्हणाले, आज पाऊसही पडलेला दिसतोय माटुंग्याला. हा सरता पाऊस फार लहरी. तिकडे महालक्ष्मीला अभिषेक करील, पण इकडे आमचा बाबुलनाथ मात्र कोरडा राहील. दादा सहसा रागवत नसत, पण ते रागवले म्हणजे त्यांच्या बोलण्याला चटकन उपरोधाची धार येई. फुटलेल्या काचेच्या कांगोऱ्यासारखी. त्यांचा एकक शब्द मग बोचत टोचत राही. नंदाला याचा चांगलाच अनुभव होता. त्यामुळे नजरवर करण्याचा धीर होईना तिला. काय बोलावे हेही कळेना. बेसूर झालेल्या गायनाने सुरेल होण्याचा प्रयत्न करावा तशी आपल्या आवाजाला मायेची डूब देत दादा म्हणाले,
या उशिराबद्दल चांगली शिक्षा झाली तुला आज. त्यांच्या बोलण्याचा रोख नंदाला कळला नाही. ती गोंधळून त्यांच्याकडे पाहू लागली. हसण्याचा प्रयत्न करीत दादा म्हणाले, तुझं ते लाडकं गाणं लागलं होतं मगाशी रेडिओवर, पण तू कुठं होतीस घरात? कुठलं गाणं? आभाळ निवळले आहे हे ओळखून नंदाने प्रश्न केला. या तुमच्या अलीकडच्या गाण्याच्या ओळी काही पटकन आठवत नाही बुवा आपल्याला. काय बरं आरंभ होता त्याचा? ओ साजना, ओ साजना बरखाई. या गाण्याचे गोड सूर 6 वर्षांचे 6 समुद्र ओलांडून नंदाच्या कानात घुमू लागले. कॉलेजातल्या स्नेहसंमेलनाचा तो दिवस. पहिल्या वर्षातला अतिशय सुंदर दिसणाऱ्या वसुंधरा गुप्तेने ते गाणं इतकं सुरेख गायलं की त्या गाण्याच्या तरल स्वरांवर तरंगतच नंदा घरी परत आली. त्या गाण्याच्या मोहिनीमुळे वसुंधरेशी मैत्री करण्याचा प्रयत्न तिने केला होता. पण वसू होती अबोल, आपल्याच नादात गुंग असणारी, स्वतःभोवती पिंगा घालीत राहणारी. तरीही तिच्या गोड गाण्याने वेडावून गेलेल्या नंदाने आग्रह करून 3-4 वेळा तिला घरी आणले होते. माईला वसू फार आवडली होती. ओ साजना हे गाणे तिने म्हणून दाखवले. तेव्हा माई म्हणाली होती, आज तुझी दृष्ट काढायला हवी पोरी, नाहीतर. पुढे लवकरच तिने कॉलेज सोडलं. ती कुठं गेली कोण जाणे. ती पुन्हा आपल्याला भेटेल का? भेटली तर आपण म्हणू, वसू ते गाणं म्हणत राहा गडे सारखी. कुठलं गाणं? इतक्याच विसरलीस? ओ साजना बरखा बहार आई. तुझ्या गोड सुरांच्या धुंदीत मला माझं सारं दुःख विसरून जाऊ दे. नंदा, अगं नंदा, जेवायला चल ना. माईंच्या शब्दांनी नंदा आपल्या तंद्रीतून जागी झाली. दादांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला, पण ते सहज उघडेनात. अंग तर कसे जड शिळेसारखे झाले होते. किती वाजले असतील? खिडकीतून खोलीत येणाऱ्या बाहेरच्या उजेडात त्यांनी मनगटावरले घड्याळ डोळ्यांजवळ नेले. 1:25. त्यांनी कानोसा घेतला. एरवी एकासारखा गरजर काळोखात फेसाळत असलेला मुंबईचा जनसागर सुद्धा यावेळी शांत होता. मग आज अगदी अवेळी आपली अशी झोपमोड का झाली? ते आठवू लागले. नंदाची चिंता करीतच आपण झोपी गेलो. एकच प्रश्न आपल्या मनात खेळत होता. नंदा सावित्रीचे आख्यान का वाचित आहे? मृत्यूवर मात करण्याचे बळ मनाला मिळावे म्हणून, की अज्ञानाच्या अथांग दर्याला तळाशी गेलेल्या शेखरची नौका पुन्हा वर यावी म्हणून? पण ते कसे शक्य आहे? तसले चमत्कार पुराण कथांत घडतात, 20व्या शतकातल्या माणसाच्या संसारात नाहीत. या विचारामुळे स्वप्नात सावित्रीच्या कथेभोवतीच आपले मन भ्रमंती करीत राहावे. हळूहळू आपल्याला सावित्र्याच्या जागी नंदा दिसू लागली. आणि मग दादा मोठ्या कष्टाने स्वप्नातल्या दृश्यांची संगती जुळवू लागले. पण काही केल्या त्या वेड्यावाकड्या कप्प्यांतून संपूर्ण चित्र तयार होईना. त्यांना अंधुक अंधुक आठवू लागले. सत्यवानाच्या कुऱ्हाडीचा घाव वटवृक्षाच्या फांदीऐवजी सावित्रीच्या मस्तकावर बसला होता. सावित्री, छे. नंदा, छे. अश्वत्थामा बळबळ वाहणारी ती जखम दोन्ही हातांनी गच्च धरून ते हात पुरुषाचे होते. स्वप्नाच्या या अर्धवट आठवणीने ते अस्वस्थ झाले. कुशीवर वळले, पण त्यांना चैन पडेना. नंदा स्वस्थ झोपली आहे की नाही हे पाहण्याकरता ते पाऊल न वाजवता तिच्या खोलीकडे गेले. खोलीचे दार बंद दिसत होते, पण आतून उजेडाची ती रिप बाहेर येत होती. म्हणजे नंदा अजून जागी आहे? काय करतीये ती? दादांनी हळूच दार लोटले. ते उघडले. मेजावरला दिवा जळत होता. खाटेवर नंदा झोपली होती. दादा तिच्याजवळ जाऊन उभे राहिले. नंदाच्या मुद्रेकडे पाहत पाहत धो-धो पावसात वळसळणीखाली जपायला आलेल्या चिमणीची त्यांना आठवण झाली. टेबल लॅम्प तसाच जळत राहिला आहे. तेव्हा नंदा काहीतरी वाचित बसली असावी
आणि वाचता वाचता कंटाळून ती बिछाण्यावर येऊन पडली असावी असा त्यांनी तर्क केला. ते टेबलाकडे गेले. नंदा बराच वेळ काहीतरी लिहित बसली होती हे आता त्यांच्या लक्षात आले. त्यांनी वाकून वरच्या कागदावरील पहिली ओळ वाचली. तीर्थरूप दादांच्या चरणी. म्हणजे नंदा आपल्याला हे पत्र लिहित बसली होती. दादांनी ते सारे कागद उचलले. खाटेपाशी जाऊन नंदाच्या पायांवरची पातळ चादर हळू तिच्या अंगावर घातली आणि मेजावरला दिवा बंद करून ते खोलीबाहेर पडले. दादांनी नंदाच्या पत्रातील पहिली ओळ पुन्हा वाचली. तीर्थरूप दादांच्या चरणी. दादा चमकले. कॉलेजच्या सहलीसाठी किंवा नात्यातल्या लग्नाकरिता नंदा क्वचित बाहेरगावी जाई. तेव्हा तिच्याकडून येणारे पत्रात ती दादांना सप्रेम नमस्कार असा मायना असे. आज तो बदलला होता. तीर्थरूप दादांच्या चरणी हे शब्द नंदा न कळत लिहून गेली होती. दादांना वाटले, दुःख माणसाला अंतर्मुख करते हेच खरे. ते दुसऱ्या माणसाशी असलेले आपले नाते अधिक स्पष्ट करते, अधिक दृढ करते. त्याशिवाय का नंदाने हा महिना लिहिला असेल? दादा अधीरपणाने वाचू लागले. तीर्थरूप दादांच्या चरणी नंदाचा शिरसाष्टांग नमस्कार. दादा, मला क्षमा करा. तुमच्या लाडक्या नंदाला तुम्ही क्षमा कराल ना? मगाशी खोटे बोलले मी तुमच्याशी. ते सारखं मनात डासतंय. म्हणून जेवून खोलीत आल्यावर लगेच हे पत्र लिहायला बसलीये. शिवाय खरं सांगू का, हल्ली स्वस्त झोपच येत नाही मला. अंथरुणावर पडले की मन भरकटू लागतं. धुळीच्या वाळवटीत सापडतं. खोलीत काळोख झाला की नाही नाही ती चित्र दिसू लागतात. मग दोरी तुटलेल्या पतंगासारखी स्थिती होते मनाची. आठवणींची गिधाडं आपल्या अधाशी पंखांचा फडफडाट करीत मला वेढून टाकतात आणि आपली क्रूर नखं माझ्या काळजात खुपसून जाऊ देते. संध्याकाळी मी कुठल्याही मैत्रिणीकडे गेले नव्हते. दासबाबूंच्या घरीही गेले नव्हते. मी आणि शेखरनं ज्या ज्या जागी गुजगोष्टी केल्या तिथं मी वेड्यासारखी भटकत होते. भूतकाळाच्या भुयारात पुन्हा पुन्हा डोकावून पाहत होते. कलासागरात बुडून गेलेल्या असंख्य रंगबिरंगी कागदी होड्या. त्यातील एखादी तरी पुन्हा वर तरंगत येईल अशी वेडी आशा उराशी धरून मी फिरले. भटकत भटकत भटकले. एखाद्या समाधीचं दर्शन घ्यावं तशी आम्हा दोघांच्या भेटीगाठीची प्रत्येक जागा मी पाहिली. आसवांच्या फुलांनी त्या प्रत्येक समाधीची पूजा बांधली. पण मन थाऱ्यावर येईना. मुंबईच्या कधीही न संपणाऱ्या लांब रुंद रस्त्यांवरून माणसं मुंग्यांसारखी फिरत होती. ही सारी काळी गोरी भलीबुरी, गरीब श्रीमंत, लहान मोठी माणसं जिवंत आहेत आणि माझा शेखर मात्र. ती माणसं पाहून मनात येईल, देव किती निर्दय आहे, किती कृपण आहे. लाखो लोकात एखाद्याच्या वाटेला येणारा हा विषाचा प्याला त्यानं मला का प्यायला लावावा? मृत्यूचं हे काळेकुट्ट कोड मला का उलगडून दाखवील? हळहळत, चरफडत, तडफडत मी आजचा सूर्यास्त पाहिला. लाल, गुलाबी, केशरी रंगाची नदी पश्चिम क्षितिजावर दुथडी भरून वाहत होती. गतवर्षी असा झगमगता सूर्यास्त आम्ही दोघांनी डोळे भरून पाहिला होता. तो पाहून आम्ही अतृप्तच राहिलो होतो. त्यावेळी नैऋत्येकडल्या लालभडक रंगानं गेलेला शेखर म्हणाला होता, नंदा, तुझ्या संगतीनं माझ्यासारख्या गद्य माणसाला सुद्धा काव्य सुचायला लागले हं. समोर पहा ना जरा. कुंकवाचा केवढा मोठा करंडा सूर्याचा पाय लागून लवंडला आहे. त्यातलं सारं कुंकू आभाळभर पसरलं आहे. शेखरच्या या बोलण्यानं मला कौतुक वाटलं. तेव्हा मी थट्टेनं त्याला म्हणाले, नवकवी होण्याची लक्षणे दिसतायत हं ही. आज ते सारं सारं आठवलं. त्याचं ते बोलणं ही पुढल्या अशुभाची पूर्वसूचना होती की काय देव जाणे. काळोख पडला
तरी माझी भ्रमंती सुरूच होती. त्या भ्रमिष्ठ मनस्थितीतच मी समुद्रावर गेले. तिथे वाळूत बसून शेखरनं आणि मी भावी सुखाचे कुतुबमिनार उभारले होते. पण ते बिचारे सारे वाळूने विजार ठरले. दुर्दैवाच्या एका अजस्र लाटेने ते उद्ध्वस्त होऊन धुळीला मिळाले. अंधार दाटत होता. गर्दी हळूहळू विरळ होत होती. ध्यानीमनी नसलेल्या घरातल्या बिळातून एखादा नाग फुसकारून बाहेर यावा तसा त्या अंधारातल्या एकांतातून आत्महत्येचा विचार माझ्या मनात डोकावू लागला. वाटलं हृदयात पेटलेला वनवा समोरच्या अथांग पाण्यात विझवून टाकावा. मृत्यूच्या यक्ष प्रश्नाचं उत्तर मृत्यूने खेरीज दुसरं कोण देऊ शकेल? मी बसले होते. ती जागा हळूहळू निर्मनुष्य झाली. जवळपास कुणी नाही असं पाहून मी पाण्यात पाऊल टाकलं. गौरीहर पूजून बोहल्याकडे जाणाऱ्या वधूसारखी मी मृत्यूला माळ घालण्याकरता पुढे जाऊ लागले. पाणी गुडघ्यांवर आलं. आणखी थोडं पुढे गेले की माझे पाय लटपटू लागले. काळजातली धडधड नगाराच्या आवाजासारखी वाढू लागली. पण मन सुन्न होतं. मस्तक बधीर होतं. एखाद्या कळसूत्री बाहुलीसारखी मी एक एक पाऊल पुढे टाकीत होते. मृत्यूच्या मिठीत तरी तडफडणाऱ्या मनाला विसावा मिळेल या आशेनं. त्या क्षणी तुमची आठवण झाली मला. काळ्या कुट्ट आकाशात वीज चमकावी तशी. तुमची माया डोळ्यांपुढे मूर्तिमंत उभी राहिली. मी इंटरच्या वर्गात होते. तेव्हा विषमज्वर झाला होता मला. जवळजवळ आशा सोडली होती डॉक्टरांनी. तुम्ही मात्र माझ्या पाठीवरनं हात फिरवत रात्रभर बसून होतात. तुमच्या हातात त्या रात्री संजीवनीचं सामर्थ्य संचारलं असावं. त्या जीवावरल्या दुखण्यातून मी उठले. तुमचा तो वत्सल्य हात मृत्यूच्या त्या महाद्वारात एकदम माझ्या डोळ्यांसमोर उभा राहिला. पुढं जायचं नाही असा इशारा देत. काही क्षण तशीच पाण्यात उभे होते मी. मिलींच्या तान्हेपणीचा साईसारखा मऊ मधासारखा गोड पापा मला आठवला. मिलिंदला सांभाळ हे अक्काचे शेवटचे शब्द कानात घुमू लागले. माईची अबोल करुण मूर्ती डोळ्यांसमोर उभी राहिली. अक्का गेल्यापासनं ती कष्टीच होती. मनात आलं तिचं दुःख आपण हलकं करायचं की त्या दुःखावर भर घालायची. मी मृत्यूचं दार किलकिल केलं होतं. ते हळूच लावून घेतलं. त्याच्याकडे पाठ फिरवली. भित्रेपणामुळे असेल, तुम्हा सर्वांच्या मायेमुळे असेल, जगण्याची इच्छा हीच माणसाची सर्वात प्रबळ प्रेरणा असल्यामुळे असेल, मी जीवनाला सामोरं जायचं ठरवलं. मग त्याची मुद्रा कितीही उग्र असो, त्याची दृष्टी कितीही क्रूर असो, त्याचा स्पर्श कितीही काटेरी असो. कॉलेजात असताना माझ्या स्वाक्षरीच्या वहीत नेहरूंनी लिहिलं होतं. तो संदेश गोकुळीत मृत्यूचा निरोप घेतला. पण परवा बसमध्ये एक पाठमोरा तरुण मी पाहिला. हुबेहूब शेखर सारखा दिसत होता तो. तो भास एखाद्या सुरीसारखा माझं काळीज कापीत गेला. खरंच दादा, हे असं किती दिवस चालायचं? 5 महिने होऊन गेले तरी माझं दुःख पहिल्या दिवसासारखंच ओलं आहे. माणसानं मागचं सारं विसरून जगायला हवं हे मला कळतं. मन गुंतवायला हवं तरी मी कशात? सारखा विचार करते. मानवी जीवन हा केवळ लहरी नियतीच्या तालावर चालणारा एक क्रूर खेळ आहे का? या विश्वसंसाराला काही अर्थ आहे का नाही? प्रीतीचा अर्थ काय? काही केल्या या प्रश्नांची उत्तरं सापडत नाहीत. काय करू मी? नोकरीत मन गुंतवल्यानं ही टोचणी कमी होईल का PhDच्या अभ्यासात? दादा, तुम्ही मला मुलासारखं वाढवलं. नंदा हाच माझा आनंद असं नेहमी म्हणत आलात. तुम्ही मला निर्भय बनवलं, विचार करायला शिकवलं. बुद्धीच्या निकषावर माणसानं प्रत्येक गोष्ट घासून पाहायला हवी असं लहानपणापासून तुम्ही माझ्या मनावर बिंबवलं. पण आकाशातल्या कुऱ्हाडीच्या या पहिल्याच घावानं मी अशी घाळ झाले याची मला खंत वाटते. असं का व्हावं? गेले 3-4 महिने मी या प्रश्नाचा विचार करीत आहे. मला वाटतं पुस्तकांच्या विशाल सुंदर पण स्वप्नाळू जगात मी वाढले. सुखवस्तू पांढरपेशांच्या टिचभर जगात मी वावरले. आईबापांनी मायेच्या उबदार शालीत सदैव गुंडाळून ठेवल्यामुळं
बाहेरच्या ऊन पावसाची, वादळ वाऱ्याची आणि हातपाय गारठवून टाकणाऱ्या थंडीची ओळखच झाली नाही मला. मग त्यांच्याशी झगडण्याचं बळ अंगी कसं यावं? ज्या जगात मी वाढले ते अंगठीवाल्या खड्या एवढं. त्या खड्यात जे जीवन प्रतिबिंबित झालं ते मी पाहिलं. ते सारं परीत घडीचं. कुठं डाग नाही की कुठं सुरकुती नाही. पुष्करणीसारख्या या शांत जगात मी लहानाची मोठी झाले. प्रीतीचं, द्वेषाचं, शौर्याचं, क्रौर्याचं, जीवनाचं, मृत्यूचं सारं तांडव मी पाहिलं. ते शेक्सपियरच्या नाटकात, महाभारतातल्या पात्रांत. रोमिओ अँड ज्युलियट हे मी जेव्हा वाचलं तेव्हा अक्काच्या लग्नाची आठवण झाली मला. त्या लग्नात प्रेम हा शब्द एकदा सुद्धा कुणी उच्चारला नाही. तिथं होता फक्त हुंडा, तिथं होते मानपान, तिथं होते रुसवे फुगवे. हे सारं मनात आलं म्हणजे वाटतं. खोट्या सुरक्षितपणाची ही जन्मजात कवचकुंडलं दूर फेकून द्यावीत. या अफाट जगातल्या असंख्य माणसातलं एक माणूस म्हणून जगावं. जो पेला ओठांना लागेल त्यातल्या पेयाचे घुटके हसतमुखाने घ्यावेत. आपल्या वाट्याला जे जीवन येईल ते दोन्ही बाहू पसरून कवटाळावं. माई फारशी शिकलेली नाही. तिनं शेक्सपियर वाचलेलं नाही. पण तिच्यापाशी दुःख पचवण्याची शक्ती आहे. कारण देवावर तिची खरीखुरी श्रद्धा आहे. अक्का गेली तेव्हा मिलिंदला पोटाशी धरून ती दोनच शब्द बोलली, देवाची इच्छा. काळजाच्या फुटलेल्या धरणाला त्या दोन शब्दांनी बांध घातला तिनं. तिची ती श्रद्धा माझ्यापाशी नाही. त्यामुळं जीवाच्या आकांताच्या वेळी माणसाला आवश्यक असणाऱ्या श्रद्धेच्या आधाराला मी पारखी झाली आहे. ही मी एकटीच्या दुर्दैवाची कहाणी नाही. आमच्या पिढीच्या दारुण दुःख आहे हे. आमच्या मनातील रिकामी पडलेली देवाची जागा कशी भरून काढायची हा आमच्या पुढला खरा प्रश्न आहे. पत्र खूप लांबलं. तुमच्याशी हे सारं नीट बोलता येईल असं वाटेना म्हणून लिहित बसले. हे सारं लिहिल्यामुळं किती हलकं वाटतंय म्हणून सांगू. माझी कसलीही काळजी करू नका आता तुम्ही. उद्या दासबाबूंकडे जायचं आणि PhDच्या विषयासंबंधी त्यांचा सल्ला घ्यायचा असं मी ठरवलंय. मग 2-3 वर्षांनी आपल्या दारावर पाटी लागेल. डॉक्टर अलकनंदा देशपांडे, MA PhD. ती पाटी वाचून मिलिंद म्हणेल, मावशी तू डॉक्टर झाली ना, मला औषध दे की मग. मात्र ते अगदी गोड गोड हवं हं. तुमचीच नंदा. तर मित्रमैत्रिणींनो, आजच्या वाचनाचे अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की सांगा. या कादंबरीचा उर्वरित भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्की पाहणार आहोत. भेटूयात पुढील भागामध्ये. धन्यवाद.